वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणे मोकळे मन नारायण भोगासी तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवणी गोपाळ राहे ते. डेरा मोकळा झाल्याशिवाय शरीरातलं सगळे तादात्म्य गेल्याशिवाय विकृती गेल्याशिवाय परमात्म्याचा भोग आपल्याला घडत नसतो. म्हणून देवाने काय केलं, जो डेरा आहे मोकळा केला, पालथा घातला, फोडला नाही. कारण ह्या देहाकडून परत जीवनमुक्तीतलं विलक्षण सुख भोगायचं आहे. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अपि सुंदरम देव देऊळ परिवारो कोरुणी की जे डोंगरो तैसा भक्तीचा व्यवहारो कान खावा चहु पुरुषार्था ते त्यागिती. महाराज सांगतात चारी मुक्ती उपेक्षिती पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडियंती उद्धवा. चार पुरुषार्थाचा त्याग केला, चार मुक्तीचा त्याग केला आणि पंचम पुरुषार्थाची जी भक्ती आहे त्या भक्ती सुखाचा आनंद भोगण्यासाठी तो डेरा देवानी तसाच ठेवला. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी मनती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. त्या विन हे नासे नव्हे दुसरी आयसे मनती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. सवे तुकया मेला त्याने अगुणा आणिला मनती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अखंड संजीव समाधिस्थ भगवान श्री ज्ञानोबरांच्या चरणकमली साधुसंतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने पुण्यश्रीला भगवती इंद्रायणी मातेच्या तटाकावर आपण सर्वजण प्रस्तुत समयी काल्याचा असणारा हा प्रसंग आहे. गोड असा जगद्गुरु श्री तुकोबारांचा 4 चरणाचा गवळणीपर प्रकरणातील अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज ज्ञान भूमिकेवर आरूढ झालेल्या गवळणीचा अनुवाद करतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांचा गोड असा हा अभंग आहे. ज्ञान भूमिकेवरील गवळणीचा तुकाराम महाराज अनुवाद करतात. ज्या काही वृंदावनामधल्या गोकुळातल्या गोपिका होत्या त्या गोपिका कोण होत्या नाथ महाराज सांगतात. त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती रूपे नव्हे मतप्राप्ती ते परतल्या म्हणून नेती माझी सुखसंगती न पवेची. त्या वेदगर्भातल्या श्रुती आहेत. सर्व श्रुतीच वृंदावनामध्ये गोकुळामध्ये गोपिकांच्या रूपानं प्रकट झाल्या. कारण श्रुतीला परमात्म्याचं यथार्थ वर्णन करता आलं नाही, परमात्म्याची सुखसंगती प्राप्त झाली नाही. म्हणून त्याच गोपिका गोकुळामध्ये गवळणी गोपी भावामध्ये प्रकट झाले आणि परमात्म्याची सुखसंगती परमात्म्याच्या सुखाचा त्यांनी काय केला भोग घेतला. त्यांनी परमात्म्याचा अनुवाद केला. तुझं सगुण मनो की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदो रे विठ्ठल विठ्ठल अनुमानाना श्रुती नेती म्हणते गोविंदो रे. परमात्म्याचं यथार्थ वर्णन करता आलं नाही श्रुतीला. एक उदाहरण आहे पहा. राजेसाहेब होते. दिवाळ सणाला सगळ्या राज्यातल्या महिलांनी बायांनी काय केलं, राजाला ओवाळलं आणि त्या म्हणायच्या इडापिडा जावी आणि बळीचा राजे येऊ. इडापिडा जावो बळीचं राजे येऊ. राजाला काय अर्थ समजलाच नाही. राजाला वाटायचं ही पिढा जावो आणि बळीचं राजे येऊ असं राजाला वाटायचं. त्या सगळ्या बायांना काय केलं राजाने तुरुंगात टाकून दिलं. एक म्हातारी आजी होती, तिला वर्म कळलं. तिनं सांगितलं माझ्या बाला हे पण म्हणून माझ्या बाला ते पण म्हणून. राजाला आनंद वाटला आणि पेढे वाटले. विठ्ठल विठ्ठल म्हणजे सांगण्यात तात्पर्य परमात्म्याविषयी बोलताना काहीच बोलता येत नाही. अशा प्रकारे श्रुती जे आहेत श्रुतीने परमात्म्याचं वर्णन केलं. वास्तविक पाहता आपण चिंतन केलं तर पाहे पा जाणे वेचेने बळे कोणी वेदापासून असे आगळे शेषावने तोंडागळे बोलके आती तोही अंथुरणा तळवटी दडे येरू नेती म्हणून बहुडे. येत सनकाधिक वेडे पिसे झाले करिता तापसाची कडसनी कौनू जवळा ठेवेजल शुळपाणी तोही अभिमान सांडून पायवणी माता वाये. त्या श्रुतीला परमात्म्याचं यथार्थ वर्णन करता आलं नाही. जगामध्ये देवाचं वर्णन करण्यामध्ये समर्थ फक्त श्रुतीचे वेदच आहे, पण त्यांनाही यथार्थ वर्णन करता आलं नाही. का करता आलं नाही त्याचं कारण नाथ महाराज सांगतात. विषय बुद्धी ते मुख्य अज्ञान ते असता मीन भेटे जाण असता वेदोक्त जाण पण तेनेही संपूर्ण मीन भेटे.
कारण जिथं ज्ञान आहे जिथं अज्ञान आहे, ज्ञान अज्ञानाचं जिथं संमिलन आहे तिथं यथार्थ परमार्थाचं वर्णन होऊ शकत नाही. परमात्म्याचं यथार्थ वर्णन केव्हा होईल? 15.5 मिसळावे, ते 15.5चे व्हावे. ते मी झाले संभव्य भक्ती माझी. हा गा राजनत्व नव्हता अंगे, रावो रायपण काय भोगे, का अंधारोहन अलिंगी दिनकराते. आणि आकाश जे नव्हे त्या आकाश काय जाणवे, रत्नाच्या रूपे मिरवे गुंजाचे लेणे. म्हणून मी होणे नाही त्या मीचे आहे काही. मग भजेल हे काही बोलो की ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. जो परमात्मा स्वरूप झाला नाही त्याला परमात्म्याचं यथार्थ वर्णन करता येईल का हो? करता येणार नाही. श्रुती अलीकडे होत्या. त्या स्वरूपाचं चिंतन करताना ज्ञानोबऱ्या सांगतात, ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञानी कीर्ती मुखत्व केलिया. जैसा वन्नी काष्ट जाळवण्या स्वये जळे, तैसे अज्ञान ज्ञाने नेले. आपण ही वस्तू देऊनी गेले, ऐसे जाणणे विनवरले जाणते जे. अशी जी स्वरूपस्थिती आहे, अशी स्वरूपस्थिती प्राप्त झाल्याशिवाय देहोवृत्ती गेली पाहिजे आणि मी ब्रह्मही वृत्ती गेली पाहिजे. ह्या दोन्ही वृत्ती लय झाल्यानंतर जी स्वरूपस्थिती राहते त्या स्वरूपस्थितीमध्ये परमात्म्याची यथार्थ अनुभूती आहे. म्हणून त्या ज्या श्रुती होत्या, श्रुतीने काय केलं? श्रुतीला परमात्म्याचं यथार्थ वर्णन करता आलं नाही. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, जाणीव नेणीव गेलिया निश्चेक, माझे पाविजे निजात्म सुख. श्रुती जाणून हे देक, गोकुळे त्या देख सुखार्थ आल्या. जाणीव नेणीव संपल्याशिवाय परमात्म्याचा यथार्थ भोग होऊ शकत नाही. म्हणून त्या सर्व श्रुती गोपिकाच्या रूपानं गोकुळामध्ये प्रकट झाल्या. विठ्ठल विठ्ठल आणि अशा प्रकारचं जे काही परमात्मा सुख आहे त्या श्रुतीने गोपिकाच्या रूपानं प्राप्त करून घेतलं. गोपी शब्दाचं खूप सुंदर चिंतन केलेलं आहे. गोपी ही इंद्रिय ही पिबती श्रीकृष्ण रसमिती गोपी असं म्हटले. ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियाच्या द्वारे श्रीकृष्णाचं रसाचं पान केले त्यांना गोपी म्हणा. जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेचे रूप, जयाचे मनसंकल्प माझाची वाहे, माझी आकीर्ती विन जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. जे सर्व इंद्रियाच्या द्वारे श्रीकृष्ण रसाचं पान करतात त्यांना गोपी म्हणा. विठ्ठल विठ्ठल अशा त्या गोपिका ज्या होत्या, गवळणी होत्या, गोकुळामध्ये होत्या. किती प्रकारच्या होत्या हो? 3 प्रकारच्या होत्या. तुकाराम महाराज सांगतात, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी. कोणी एकी स्वातंत्र्य, कोणी एकी स्वातंत्र्य. अवघियांची जगनिंदा, अवघियांची जगनिंदा. कोणी एकी स्वातंत्र्य, कोणी एकी स्वातंत्र्य. अवघियाची जगनिंदा, अवघियाची जगनिंदा. कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. गोकुळामध्ये 3 प्रकारच्या गवळणी होत्या. सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र. कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहेत, कोणी स्वतंत्र म्हणजे सासू आहेत. सुना ज्या आहेत पूर्ण परतंत्र आहेत महाराज. त्यांना काय काम करायचं असेल तर सासूबाईंना विचारल्याशिवाय करता येत नाही. सुना पूर्ण परतंत्र आहेत. लेकीचा विचार केला, त्या लेकीला जर काय बाहेर जायचं असेल, ती माहेरी जर आली असेल, आईला विचारते थोडं बाहेर जायचं का? आई म्हणते जाऊ नको, तरी ती जाते. विठ्ठल विठ्ठल. लेख जे आहे ते काही स्वतंत्र आहे, काही परतंत्र आहे. सासू जे आहे ते सासू मात्र कसे स्वतंत्र आहे. चिंतन केलं काय कर्मप्रसृती आहेत, उपासनाप्रसृती आहेत आणि ज्ञानप्रसृती आहेत. कर्मप्रसृतीमध्ये सुनाचा अंतर्भाव होतो, उपासनाप्रसृतीमध्ये लेकीचा अनुभव होतो आणि ज्या ज्ञानप्रसृती आहेत त्या मात्र सासवा आहेत. विठ्ठल विठ्ठल कर्मप्रसृतीचं चिंतन करत असताना जो कर्मामध्ये बद्ध आहे, तुकाराम महाराज म्हणतात, शिका सूत्र तुझा गुंतला जमान,
तोवरी तू जाऊन श्रुतीत अस तोपर्यंत कर्माचं आचरण केलं पाहिजे. तुका म्हणे मन उन्मन जो होय तोवरी हे सोय विधी पाळे मनशुद्धीच्या मार्गी जे विजय व्हावे वेगी ते कर्म सबळा लागे आळसू न कीजे. मला दोष आहे निष्काम कर्माचं आचरण करायला शास्त्र सांगतं. मग अशा ज्या गोपिका आहेत ते निष्काम कर्माचं आचरण करतात. कसं आचरण करतात? तुकाराम महाराज एका कर्मपर गोपीचा अनुवाद करतात. अनुवाद करत असताना तुकाराम महाराज म्हणतात भरेला उलांडून रिता करी घट मिस पानियाचे गोविंदाचे चट गोविंदाची चट चाले झड झडा वसंतो निवाट निवास पाहे पाळतो नि उभा तोची निटावो चाळा लावेला गोप गोपीनाथे चाळा लावेला गोप गोपीनाथे पाहे पाळतो नि उभा तोची निटावो चाळा लावेला लावेला गोपी भरिला उलांडून रिता करी घट रिता करी घट मिस पानियाचे गोविंदाची चट गोविंदाची रीत चाले झड झड उसंतुनी वाट पाहे पार दोन्ही उभा तोच नीट चाळा लावेला गोप गोपिका ते पाहे पार दोन्ही उभा तोच चाळा लावेला गोप गोपिका ते. ती गोपिका काय करते घरातले जे डेरे आहेत डेऱ्यातलं पाणी बाथरूममध्ये सांडून देते. सासूला म्हणते बाई काय सांगायचं घरात आपल्या बाळूनं सगळं पाणी टाकून दिलंय आता घरात पाण्याचा थेंब नाही. सासू म्हणते घरात जर पाण्याचा थेंब नाही तर तू इथं काय करते म्हटलेस काय कर डेरा घे आणि यमुनेच्या जरा पाणी आणायला जाण. भरीला उलंडोनी रिता करी घट मिस पाण्याची गोविंद चाले झडझडा उसंतुनी वाट. मग ती जी काही गोपिका असते ती काय गजगतीनं चालते का हो झडझडा. कर्मामध्ये गती पाहिजे कर्मामध्ये मंद गती नको. निष्काम कर्माचं आचरण करत असताना कर्म सबळा लागे आळसू न की जे ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. निष्काम कर्माचं आचरण तातडीनं केलं पाहिजे. मग ती जी काही गोपिका आहे अशा प्रकारे झडझडा उसंतुनी वाट चालते का चालते पाहे पाळतोनी उभा तोची नीटव. हा झाला वाच्यार्थ. लक्षार्थ करीत असताना भरेला उलंडोनी रिता करी घट म्हणजे घट म्हणजे बुद्धिरूपी घट आहे. बुद्धिरूपी घटातलं पाणी टाकून द्यायचं म्हणजे कर्म करत असताना कर्तृत्व मद आणि फलासक्ती ह्या दोघाचा त्याग करून कर्माचं आचरण करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबा सांगतात कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसा रसरी ती मरता राखीला विषय तैसी एके हातवटिया कर्मे केली सोडवावया तर बंदकीची सोडवावया कारणे होते. ज्ञानोबा वर्णन करता मनोनी फळे लागू सांडुनिया देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. कर्माचं आचरण करत असताना फलासक्तीचा त्याग करा कर्तृत्व मदाचा त्याग करा म्हणजे त्या बुद्धिरूपी घटातलं पाण्याचं काय केलं उल्लंघन केलं. ही जी काही श्रुती आहे ही कर्मपर श्रुती आहे. ह्याला काय म्हटलं गेलं ह्याला सुना म्हटलं गेलं. लेकीचं चिंतन करत असताना जी लेकी आहे ती काय स्वतंत्र आहे काय परतंत्र आहे हे उपासनापर आहे. तिनं देवाचं भजन केलंय. देवाचं भजन केल्यामुळं अंतकरण शुद्ध झालेलं आहे निर्मळ झालेलं आहे पण अजून ज्ञानाची प्राप्ती शिल्लक आहे. विठ्ठल विठ्ठल ती नाथ महाराज म्हणतात अनन्य करिता माझे भजन माझ्या स्वरूपी झगटले मन सकळ वासना गेल्या विरोन वृत्तीशून्य अवस्था. ह्या वृत्तीशून्य अवस्थेला उपासनापर गवळणीला यायचं आहे. ती जी उपासनापर गोपिका आहे ती काय करते वृंदावने परमात्म्याची मधुर अशी बासरी ऐकते. तिला ती बासरी ऐकू येते तिला दुसरं काहीच ऐकू येत नाही. नाथ महाराज खूप गोड चिंतन करतात. वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे कवनाचा मायवादी वेणू नादे गोवर्धनु गाजे नादे गोवर्धन
जणू गाजे पुच्छ पसरवणी मयूर विराजे पसरवणी मयूर विराजे मज पाहता भासती यादवराजे वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे वेणू नादे गोवर्धन गाजे पुच्छ पसरुनी मयूर विराजे मज पाहता बासती यादवराजे. ती गोपिका आपल्या आईला म्हणते सुंदर असा परमात्म्याच्या वेणूचा नाद ऐकायला पडला, हंस ध्वनी कानावर पडला. ती जो काही ध्वनी आहे तो ध्वनी कानावर पडला म्हणजे बुद्धीवर आरूढ झाला. काय होतं, ते जी गोपिका आहे बुद्धीच्या ठिकाणीच अहम ब्रह्मास्मी अशा वृत्तीचं ज्ञान होत असतं. त्या वृत्तीला ते ज्ञान होतं आणि मग ते जी काही मधुर ध्वनी ऐकायला मिळाली, परमात्म्याची तिला मधुर ध्वनी ऐकायला मिळते. हे जी ज्या गोपिकाला परमात्म्याची मधुर ध्वनी ऐकायला मिळते ती जी गोपिका आहे उपासनापर गोपिका आहे. तिला अजून वृत्तीशून्य अवस्था प्राप्त झालेली नाही. काही ठिकाणी ती परतंत्र आहे, काही ठिकाणी स्वतंत्र आहे. पण जी तिसरी गोपिका आहे तिला आपण सासू म्हणतो, ती मात्र पूर्ण स्वतंत्र आहे. तिनं काय केलं, परमात्म्याचं भजन केलं. भजन केल्यामुळं देहाबद्दलचा जो काही तादात्म्य, देहाचं तादात्म्य संपलं आहे. मी देह अहम ब्रह्म हे दोन्ही वृत्ती त्या गोपिकाच्या काय झालेल्या आहेत, नाहीसे झालेले आहेत. प्रपंचाचं भान कसं आहे, मिथ्या आहे. जे काही आता तिचं शेष कर्म आहे भर्जित भानाप्रमाणे, जसं भर्जित बी असतं त्या भर्जित बीप्रमाणे त्या अशा प्रकारे गोपिकाचं कार्य चाललेलं आहे. तिची काही सासू आहे पूर्णपणे ज्ञान भूमिकेवर आरूढ झालेले आहे आणि त्या गोपिकाचाच अनुवाद जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. पहाटी गवळणी 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 तवती पालथी दुधाने तवती पालथी दुधाने तवती पालथी दुधाने म्हणते नंदाची या पुरे म्हणते नंदाची या पुरे तवती पालथी दुधाने तवती पालथी दुधाने तवती पालथी दुधाने म्हणती रंगाची या पोरे म्हणती रंगाची या पोरे. ही जी गोपिका आहे ज्ञानपर भूमिकेतील गोपिकेचा अनुवाद श्री तुकाराम महाराज करतात. महाराज सांगतात वृत्तीसहित मज लपवे माझे मन चरणी ठेवी निवृत्ती पदोपदी गोवी तू गोसावी दिनोधरण. वृत्तीशून्य अवस्था आहे, जगाचं भर्जित भान आहे, प्रपंचाचं जे भान आहे ते अशा प्रकारे मिथ्यात्वानं संतांना ते भ्रान झालेलं आहे. जगद्गुरु श्री सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रातले एक गोष्ट सांगतात. सद्गुरू जोग महाराजांना भेटायला एक संन्यासी आले होते आणि श्रीगुरू प्रातस्मरणे श्री मामासाहेबांना शरबत पिण्यासाठी दिलं. 2 ग्लास तयार केले. प्रातस्मरणे श्रीगुरू जोग महाराजांना डायबिटीस होता, त्यामुळे साखर घेत नव्हते. मग एका पेल्यामध्ये साखर होती, एका पेल्यामध्ये साखर नव्हती. आता ती दोन्ही ग्लास श्रीगुरू मामांना दिले. सांगितलं त्यांना द्या. चुकून काय झालं, साखराचा ग्लास सद्गुरू जोग महाराजांना देण्यात आला. ज्याच्या साखर नव्हती ती ग्लास त्या महात्माजींना देण्यात आला. सद्गुरू जोग महाराजांनी तो ग्लास पिला. पण ज्यांना बिन साखरेचा प्याला दिला होता ते म्हटले आता साखर नाही. श्रीगुरू मामांना म्हणाले, महाराज म्हटले या साखर नाही. सद्गुरू श्रीगुरू मामांना कळालं की आपण साखरेचाच ग्लास कोणाला दिला, सद्गुरू जोग महाराजांना दिला आहे. नमस्कार केला, विचारलं, म्हटले महाराज
आपल्या प्याल्यामध्ये साखर होती, गोड होतं का? त्यावेळेस सद्गुरू जोग महाराज म्हणाले, मला माहीत नाही, तू टाकली होती का? विठ्ठल विठ्ठल ही जी काही ज्ञानपर भूमिका आहे की नाही, वृत्तीसहित मज लपवी माझे मन चरणी ठेवी, निवृत्ती पदोपदी गोवी तू गोसावी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडविन, वृत्तीवरी आम्हा येणे काशासाठी एवढी हे आटी सोसावया, तुकाराम महाराज म्हणतात. असे जे भगवत भक्त साधू संत असतात ते कधी वृत्तीवर येतच नसतात महाराज. ते अखंड त्या बोधामध्ये आनंदामध्ये मस्त असतात. त्यांना जगाचं जे भान असतं, भर्जित भान असतं. मग अशी जी काही गोपिका आहे ती गोपिका संवाद करताना बोलते, पहा पाहती गवळणी तवती पालती दुधानी. त्या ज्ञानपर भूमिकेतील जी गोपिका आहे, सासू आहे, तिनं पाहिलं, काय पाहिलं? गवळणी पाहती तवती पालती दुधानी. दुधानी म्हणजे जे डेरे आहेत ते पालती आहेत. आता डेरे पालतेत म्हणजे कार्य घडले, कारण काय तर असलं पाहिजे, कारण कारणाशिवाय कार्य घडत नाही. ज्या अर्थी डेरे पालते दिसतात त्या अर्थी काय झालेलं आहे? चोरी केलेली आहे. कोणी चोरी केली? तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या मनती नंदाची अपुरे, मनती नंदाची अपुरे, मनती नंदाची अपुरे, मनती नंदाची अपुरे. आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, मनती नंदाची अपुरे, मनती नंदाची अपुरे. कारणाशिवाय कार्य घडत नसतं. ज्या अर्थी डेरे पालते दिसतात नक्कीच काय झालेले? म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. खरंच म्हणे ते नंदाचं एक पोर आहे, ते नंदाची पोराने काय केले म्हणे? चोरी केलेले आहे. आता नेमकं डेरे म्हणजे काय? ते डेरे पालथे का घातले? डेऱ्यातलं नेमकं देवाने काय खाल्लं? चोरी करणारा कोण आहे? देवाने कशाची चोरी केली? कशासाठी देवाने चोरी केली? थोडं थोडं आपण काय करू, 2-2 मिनटामध्ये चिंतन करू. प्रातःकाल म्हणजे उषःकाली काय होतं? उषःकाली परमात्मा येतात. साधकाच्या जीवनामध्ये उषःकाल होतो. केव्हा उषःकाल होतो? ऐसा शरीर संयोगाचे राती धावता सडिया आयती, तर कर्मशयाची पाहती पहाट झाली. तैशीच गुरुकृपा ओखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, ते साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी. नाही काय होतं? कर्मक्षय व्हावा लागतो. साधकाच्या जीवनामध्ये कर्मक्षय व्हावा लागतो. कर्मक्षय होणं म्हणजे काय? ज्ञानोबा सांगतात, धरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे, नवे तव नुपकरे काहीच करो, ऐसी कर्म साम्य दशा होय तेत विरेशा, मग श्रीगुरु आपैसा भेटेचे गा. हौदातलं पाणी संपून टाकायचं म्हणजे प्रारब्ध भोगून संपलं, क्रियमानाचा लेप लागत नाही, संचित जळून गेलं. अशी कर्म साम्य दशा झाल्यानंतर काय होत असते? श्रीगुरूची भेट होत असते. झाडाला पेरू पिकला, फक्त पेरू पिकण्याचा अवकाश आहे. पेरू पिकलं की पोपट आपोआप येत असतो. विठ्ठल विठ्ठल साधकाने आपली अवस्था सिद्ध केली, श्री गुरूंची काय होत असते? कृपा होत असते. मग काय होते? गुरुकृपा ओखा उजळली. श्री गुरुकृपा हीच पहाट आहे की नाही. नामदेवरे म्हणतं, बाबा अहंकार निशी घनधाट, गुरु वचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखटगा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. श्री गुरु काय करतात? तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात आणि जी काय आवरण नावाचा दोष आहे तो आवरण नावाचा दोष घालवून टाकतात. ज्ञान बाहेरून आणलं का हो? ज्ञान बाहेरून आणलं नाही. ज्ञान हृदयामध्ये स्वयंभच आहे. मोठके गुरुमुखे उदयजत दिसे, हृदय स्वयंभचे असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपसया. ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. ते ज्ञान आपल्या हृदयामध्ये सिद्धच आहे. बाबुळीची बुंथी काढली पाण्यावरची तर पाणी आत निर्माण करावं लागतं का? पाणी आतच आहे. वर आहे सूर्य आहे. सूर्य जर ढगानं आच्छादित झाला, मेघाने आच्छादित झाला तर ते वरचे मेघ गेले, सूर्याचं दर्शन आपोआप होतं. तसं अंतकरणावरचा आवरण दोष गेला की ते ज्ञान स्वयंभ जे ज्ञान आहे ते प्रकाशित होत असतं. विठ्ठल
उजळा सूर्यकणाच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानी असे, अस्तमान असे जयासे आडणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं, ज्ञानाची ओतपली पडली, ज्ञानाचे सुंदर कोवळे अशा प्रकारचे किरणं पडल्यानंतर परमात्मा काय करतो, त्या डेऱ्यातलं दहीदूध लोणी खातो. दहीदूध लोणी खातो म्हणजे काय, लिंग देहाला आधार असणारा जो काय स्थूल देह आहे, स्थूल देहातले सगळे विकार परमात्मा खाऊन टाकतो. एकाने बया पुरुषाचे का मन सांडून गेले मोहमान, वर्षांती जैसे घन आकाशाते, निकवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी स्वैरा, तैसे नागवती विकारा वेटाळू जे, फळली केळी उन्मुळे तैसे आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे, आगी लागली या रुखी देखुनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले असे की विकल्पी जे. ज्ञानोबरे सांगतात वर्षांती जैसे घन आकाशाते, मेघाचा वर्षाव झाला, वर्षा ऋतू संपल्यानंतर जसे शेवटच्या समयाला सगळे ढग निघून जातात, तसं त्या साधकाच्या अंतकरणात ते सगळा मोह मान निघून जातो. दरिद्री आहे, निष्ठुर आहे, निर्दयी आहे, त्याच्याकडे सोयरेधारे येतात का हो, येत नाही. तैसे नागवती विकारा वेटाळू जे, खेली केळी फळद्रूप झाल्यानंतर ती आपोआप उन्मळून पडत असते. आत्मलाभानं ज्याची क्रिया ढळत चाललेली आहे का नाही, निष्कर्म स्थिती प्राप्त झालेली आहे, आत्मलाभ झालेला आहे, आणि आत्मलाभामुळं त्या सगळ्या क्रिया हळूहळू कमी होत चाललेल्या आहेत. ही निष्कर्म स्थिती आहे ती आपोआप प्राप्त होत असते. महाराज जवरी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा, तवची या साधना भजावे लागे तृप्ती झाली आहे. जैसे साधने सरती आपैसी देखे आत्मतुष्टी, तैसे कर्मे नाही. कर्म संपत गेलं, कर्म आपोआप संपवावं लागतं. कर्माचा त्याग करता येत नाही, कर्म आपोआप संपलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल माणसं कर्माचा त्याग करतात, म्हणतात आम्ही निष्कर्म स्थितीला प्राप्त झालो. असं नसतं चालत. कर्माचा त्याग आपोआप व्हावा लागत असतो आणि मग निष्कर्म भाव प्राप्त व्हावा लागत असतो. महाराज सांगतात जसं झाडाला आग लागल्यानंतर सगळे जे पक्षी असतात सैरावारा धावतात, तसं अंतकरणातल्या सगळ्या विकल्प आहेत, त्या विकल्प वृत्ती विकृत्या सगळ्याच्या सगळ्या नाहीशा झाल्या. म्हणजे परमात्म्याने काय केलं, लिंग देहाला आधार असणारा जो काय स्थूल देह हाच कोणी डेरा आहे, त्या डेऱ्यातलं परमात्म्याने सगळं खाऊन टाकलं. काय काय खाल्लं हो, निळोबरांची एक गवळण आहे, माझ्या मीपणाचा करोनी फराळ, माझ्या मीपणाचा करोनी फराळ, उरले खावयासी बैसला सकळ, खावयासी बैसला सकळ, ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ, ऐसा भुकाळू आनंदाचा गोपाळ, यासीन पुरे ग्रासिता माझा खेळ, आता काय देऊ नसता जवळी, आता काय देऊ नसता जवळी, यासीन पुरेची ग्रासिता माझा खेळ, आता काय देऊ नसता जवळी, आता काय देऊ नसता जवळी. माझ्या मीपणाचा करोनी फराळ, उरले खावयाची बैसला सकळ, भुकाळू हा नंदाचा गोवळ, पुरे ग्रासिता माझा खेळवो, माझा मीपणाचा करोनी फराळ, उरले खावयाची बैसला सकळ, भुकाळू आनंदाचा गोपाळ, यासीन पुरे ग्रासिता माझा खेळवो. परमात्म्याने काय काय खाल्लं डेऱ्यातलं, दहीदूध लोणी खाल्लं आपण म्हणतो, पण परमात्म्याने ते नाही खाल्लं. माझ्या मीपणाचा करोनी फराळ उरले खा, आता काय देऊ नसता जवळी, संचित प्रारब्ध ते भक्षले समोळी, कर्माच्या घेतल्या कवळी, विषय वासना त्या ग्रासल्या निमिष मिळेवो, भक्षले संपत्ती विपत्तीचे भोग, काही नुरविता कोणाचाही भाग, अवघे भक्षून या नुरवे हा माग, केले एकाएकी निजरूप अनादेवो, ऐसा भक्षून या पूर्ण नव्हे कधी, अवघ्या भक्षून या संसार उपाधी, जीव भावाच्या नुरवण्या आधी. देवाने सगळ्याच्या सगळं खाल्लं. तुका बरं एका चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. म्हणजे लिंग देहाला आधार असणारा जो काही स्थूल देह आहे, त्या स्थूल देहातलं परमात्म्याने सगळं खाल्लं. ठीक आहे, डेरा तो फोडायचा नाही, डेरा खाल्ल्यानंतर डेरा कधी फोडायचा नाही, म्हणजे स्थूल देह कधी मारायचं नाही. कारण स्थूल देह जर नाश झाला तर पंढरीची वारी भजन कोण करणार, विठ्ठल विठ्ठल. म्हणून
दही दूध लोणी खाल्ल्यानंतर डेरा देवाने फोडला नाही, पालता घातला, मोकळा पालता घातला. कारण मोकळा ठेवावा लागतो. तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगासी, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवनी गोपाळ राहत येते. डेरा मोकळा झाल्याशिवाय शरीरातलं सगळे तादात्म्य गेल्याशिवाय विकृती गेल्याशिवाय परमात्म्याचा भोग आपल्याला घडत नसतो. म्हणून देवाने काय केलं, जो डेरा आहे मोकळा केला, पालता घातला, फोडला नाही. कारण ह्या देहाकडून परत जीवनमुक्तीतलं विलक्षण सुख भोगायचं आहे. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अपि सुंदरम देव देऊळ परिवारो कोरुणी की जे डोंगरो तैसा भक्तीचा व्यवहारो कान खावा चहु पुरुषार्थात ते त्यागिती. महाराज सांगतात चारी मुक्ती उपेक्षिती पंचम पुरुषार्थाची भक्ती माझं पडियंती उद्धवा. 4 पुरुषार्थाचा त्याग केला, 4 मुक्तीचा त्याग केला आणि पंचम पुरुषार्थाची जी भक्ती आहे त्या भक्ती सुखाचा आनंद भोगण्यासाठी तो डेरा देवाने तसाच ठेवला. विठ्ठल विठ्ठल डेरा म्हणजे स्थूल देह. मग तुकाराम महाराज सांगतात, ती गोपिका सांगते, म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे, पण मग ह्या सगळं डेरा रिकामा केला. कोणी केला? कारण हे देवाशिवाय कोणी करणार नाही. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. एवढा मोठा परमात्मा आहे, पण त्या परमात्म्याने काय केलं? चोरी केली. कशाची चोरी केली व परमात्म्याने? आपल्याला वाटतं दही दूध लोणीची चोरी केली, पण मला सांगा, ज्या घरामध्ये चोरी होते त्या घरातली वस्तू कमी होते का वाढते? हो, कमी होत असते. पण भगवान परमात्मा ज्या घरी चोरी करायचे तिथलं कमी होत नव्हतं, दुप्पट होत होतं. मग चोरी म्हणता येईल का? विठ्ठल विठ्ठल चोरी करण्यातले 4 भाव प्रातस्मरणे श्री गुरु माधव महाराज मगर त्यांनी सांगितले. परमात्म्याने चोरी का केली? त्यातलं एक राजकारण आहे, धर्मकारण आहे, भक्ती कारण आहे आणि अध्यात्म कारण आहे. राजकारण जर काय असेल, त्या ज्या का गोकुळातल्या गोपिका होत्या दहीदूध लोणी तयार करायच्या आणि त्या सगळ्या दहीदूध लोणी मथुरेमध्ये विकायला न्यायच्या. परिणाम काय झाला? आमचे आळंदीतले सगळे विद्यार्थी हडकुळे झाले आणि ते सगळे कंस चानूर जे मुष्टिक आहेत ते सगळे पैलवान झाले. देवानी संघटना केली, म्हटलं असं नाही चालणार, आमचे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी सगळे पैलवान दिसले पाहिजे, आहे का नाही? मग त्यांना सगळ्यांना दही दूध लोणी खाऊ घालायचं. मग ज्या गोपिका मथुरेत जात होत्या त्या सगळ्यांना देवाने अडवलं, नाही म्हणे आजपासून मथुरेत न्यायचं नाही. हे झालं राजकारण. धर्मकारण काय? शास्त्र असं सांगतं, यो भुंगते स्तेन येवसा, देवाला अर्पण केल्याशिवाय जो ग्रहण करतो तो पापी आहे. भगवान म्हणतात त्या गोपिका मला समर्पित न करता मथुरेमध्ये नेतात, हा त्यांच्याकडून अधर्म घडतोय. हा अधर्म घडू नये म्हणून परमात्म्याने चोरी केली. विठ्ठल भक्ती कारण जर काय असेल, परमात्म्याने चोरी कशाची केली आपल्याला माहिती आहे. चित्त मोही येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, सावळे रुपडे चोरटे चित्ताचे, उभे पंढरीचे विटेवरी, हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. परमात्मा चोरी करतात, दह्या दुधाची चोरी परमात्मा करत नाहीत. घर पाहुणे एकांताचे, नवविधा नवनीताचे, मृदू सभाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. ज्या साधू पुरुषांचं चित्त लोण्यासारखं आहे, नवविधा भक्तीनं ओथंबून गेलेलं आहे, असं नवविधा भक्तीनं ओथंबून गेलेलं त्या गोपिकाचं चित्त परमात्मा आकृष्ट करतात. हे झालं भक्ती कारण आहे. आणि अध्यात्म कारण जर काय असेल तर त्या ज्या गोपिका आहेत त्या गोपिका परमात्म्याला म्हणायच्या, परमात्मा आज तुझ्यासाठी माखन मिश्री तयार केलेली आहे. म्हणजे त्या गोपिका स्वतः परमात्म्याला आमंत्रण द्यायच्या. आता आमंत्रण करून जर लोणी खात असेल तर त्याला चोरी म्हणता येईल का? हो, विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबारे सांगतात, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. ती गोपिका जी आहे ती ज्ञान भूमिकेवर आरूढ झालेली गोपिका गवळणी म्हणते, तुम्हाला खरं सांगू का म्हणे, त्या नंदाच्या पोराणीशी चोरी केली, कारण त्याच्याशिवाय हे कृत्य कोणीच करू शकत नाही. अभंगाचं 3रं चरण. दयाविन नासे दयाविन नासे दयाविन नासे दयाविन नासे त्याविन हे नासे त्याविन हे नासे त्याविन हे नासे त्याविन हे नासे नोहे दुसरी आई से नोहे दुसरी आई से मनती नंदाची आपोरे मनती नंदाची आपोरे दुसरी
दुसरिया से म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे त्याविन हे नासी नव्हे दुसरे ऐसे. ती गोपिका म्हणते मला माहिती आहे म्हणे तो जो काय कन्हैया आहे श्रीकृष्ण परमात्मा आहे. श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय ही नासडी दुसरी कोणी करू शकत नाही महाराज. कारण जीवदशा बाधित करण्याचं सामर्थ्य फक्त देवाजवळच आहे महाराज. देवाशिवाय जीवदशा कोणीच बाधी करू शकत नाही. विठ्ठल आपण श्रीकृष्ण परमात्मा सोडून इतर देवतांचं भजन केलं ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी उद्धारासाठी तर ते देवता आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतील का हो? त्या प्राप्त करून देणार नाही. देवा हा विषय ना असं म्हटलेलं आहे. इतर देवता जे आहेत ते आडनावाचे देवता आहेत पण श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती श्रुतीशास्त्री ती ही यातेची स्तविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निळा म्हणे तो हा जोडला सांगा तेव्हा. कारण परमात्मा पांडुरंग परमात्मा हे कारण देवता आहे. बाकीच्या सगळ्या कार्य देवता आहेत. ह्या कार्य देवताकडून जीवाचं अज्ञान नष्ट होत नाही कारण त्या देवतात मुळात अज्ञानी आहेत. कारण त्यांना ते देवाचं पद प्राप्त झालं त्या त्या कर्माचं आचरण केल्यामुळं त्या त्या पदाला ते प्राप्त झालं. सत्यलोक असेल स्वर्गलोक असेल सत्कर्माचं आचरण केलं शतयक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आन नोहे अशा प्रकारचं आचरण केल्यामुळं त्या त्या लोकाला ते प्राप्त झालेले आहेत. पुण्य संपलं की त्यांनाही खाली यावं लागणार आहे. म्हणून जीवदशा बाधित करण्याचं सामर्थ्य फक्त पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी आहे. त्या विन हे नासी नव्हे दुसरे ऐसी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. पण ती गोपिका जे ती गोपिका दुसऱ्या गोपिकाला म्हणते तुला माहिती आहे का म्हणे तो परमात्मा तर अव्यक्त निराकार आहे. पण असा अव्यक्त निराकार असणारा परमात्मा सगुण झालाच कसा. तर ती गोपिका म्हणते तुला माहिती आहे का ते देवचे तुकाराम महाराज आहेत. ते कसे आहेत त्या तुकाराम महाराजांनीच त्या पांडुरंगाला काय केलं सगुण केलं आणि त्यांनीच चोरी केली अभंगाचं चौथं. तुकया मेला सवे 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 तुकया मेला तेने गुण अनिला मनती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. तेने गुण अनिला तेने गुण अनिला मनती नंदाची पोरे आजी चोरी सवे तुकया मेला त्याने आगुण आणला. खेड्यातल्या बायाचा स्वभाव आपल्याला माहीत असतो. खेड्यातल्या बाया जर बोलायला लागलं तर हा मेल आहे असं म्हणतात. शिवी देताना काय म्हणतात हा मेल आहे. तसं त्या गोपिका म्हणतात तुला माहिती का ते देहूचे तुकाराम महाराज आहेत ना त्यांनीच काय केलं पांडुरंगाला अशा प्रकारे त्या निर्गुण निराकार अव्यक्त परमात्म्याला काय केलं सगुण केलं. मेला शब्द वापरलेला आहे कारण तुकाराम महाराजांनी आपली जीवदशा बाधित केली होती मारलेली होती. जीवदशा बाधित झाल्याशिवाय परमात्म्याला अव्यक्त स्वरूपातून सगुण साकार आणता येत नाही. कारण इतर देवाची कथा कोण थोरला देव लाचुंगा पूर्ण तोही न भेटे जीव घेतल्या विना तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. कारण आपली जीवदशा बाधित केल्याशिवाय आपल्याला परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. परमात्मा कसं आहे अगुणा आणला अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा अरसम नित्यम अगंधवच्च. परमात्मा अर्जुना काही जेत नाही तो प्रकृतीचा भरता पायी अव्यक्त निराकार नाही जा आकार जेतुनी चराचर हरिशी भजे. परमात्मा या ठिकाणी काहीच नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तोही रघुराया. काय झालं एकदा काशी क्षेत्रामध्ये दादू पिंजारे मठामध्ये देवाची सेवा करीत होते. देवाची सेवा करीत असताना कबीर महाराज येतात आणि खिडकीतून बघतात काय चाललंय. तेव्हा दादू पिंजारी काय म्हणतात इधर उधर क्या देखत हो दादू चुरावे पाव. अहो कबीर महाराज खिडकीतून काय बघता म्हणे मी देवाच्या चरणाची सेवा करतोय. कबीर महाराज म्हणले दादू भडवा पाव का चुरावे जिस हात ना पाव विठ्ठल विठ्ठल.
परमात्म्याला काहीच नाही, पण असा अव्यक्त निराकार असणारा जो परमात्मा आहे ते देवचे असणारे तुकाराम महाराज आहेत ना, त्यांनी आकाराला आणलं. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते देवा हा ते रूप धरविला आकार नेदू निराकार हो त्यासे आणला हे रूपाबळे करुणी खळे हरिदासे. आणि मग तो अव्यक्त निराकार परमात्मा सगुण झाला आणि त्यांनीच काय केली, चोरी केली म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोर महाराज की जय विठोबा रखुमाई हो बार घुमाई 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 विठोबा हो रखुमाई बार घुमाई विठोबा रखुमाई हो बार घुमाई विठोबा रखुमाई हो विठोबा रखुमाई हो विठोबा बार घुमाई रखुमाई हो बार घुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई हो रखुमाई विठोबा 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 रखुमाई चला खाली एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय बार घुमाई विठोबा रखुमाई देवादिदेवा जगत्रया जेव्हा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा. तुकाराम महाराज सांगतात आज परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे गायन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई. परमात्म्याने 3 प्रकारच्या लीला केल्या. एक कर्मलीला केली, ज्ञान लीला केली, भक्ती लीला केली. परमात्म्याने कर्मलीला मथुरेत केली, ज्ञानलीला कुरुक्षेत्रात केली आणि भक्ती लीला वृंदावनात केली. विठ्ठल 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 चरित्राचा उच्चार करायचा. न देव चरितम चरेत असं म्हटलेलं आहे. हेचे अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला सेवो. देवाच्या चरित्राचा उच्चार करा, अनुवाद करा. आचरण करायचं असेल तर साधू संताकडे पहा. ज्ञानेश्वर महाराज तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी. आचरण साधू संतांनी जे केले, मार्गाधारे वर्तावे, विश्वये मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती, किंवा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय आणि श्रीकृष्ण परमात्मा चरित्राचा फक्त काय करायचा, उच्चार करायचा. आज भगवान ज्ञानोबा सद्गुरू जोग महाराज आपल्याला काय करणार आहेत, प्रसाद देणार. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. परमात्म्याचा जो अवतार आहे, अवताराचं चिंतन करताना परमात्म्याचा हा अवतार परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य हे एक कार्य अर्थमागत्य कोटी कार्य चकारह यस्मिन सर्वांनी तेजांसी विलियंते स्वतेजसी तम वदंती परे साक्षात परिपूर्णतमम स्वयं. परमात्म्याचा अवतार हा परिपूर्णतम आहे, ज्याच्या तेजामध्ये सर्व तेज विलीन होतं, त्याला पूर्ण अवतार म्हणा. परमात्म्याने अवतार धारण का केला, साधू संतांचं रक्षण, दैत्याचा नाश, धर्माचे संस्थापना हे तर कारण आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण तुकाराम महाराज सांगतात, ऋण फेडावया अवतार केला. अवतार केला ऋण फेडावया अवतार केला. ऋण फेडावया अवतार केला.
अविनाशाला आकारासी अविनाशाला आकारासी अविनाशाला आकारासी. त्या गोपिकांचं गोपाळांचं ऋण देवावर झालं होतं. ते ऋण फेडण्यासाठी यांचे ऋण नाही फिटले मागील पुढे भांडवल जोडीती ही नव्हती कधी या देवा वेगळी. केला वनमाळे सेवारुणे तुका म्हणे रूपधरी. भक्ताचा कैवारी नारायण. परमात्मा काय करतात? सेवाऋणामुळं परमात्मा अवतार धारण करतात. परमात्म्याचा हा परिपूर्णतम अवतार आहे. मग आता हे सगळं जर आपण सांगायला लागलं तर किती मोठी वेळेची मर्यादा आहे महाराज. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, भगवती शारदा देवीला लिहायला बसवलं तरी देवाच्या एका गुणाचं वर्णन होऊ शकत नाही. तिथं 20 मिनिटामध्ये आपण काय वर्णन करणार? विठ्ठल विठ्ठल प्रजापती सुतपा आणि पृष्णी देवीने तपश्चर्या केली परमात्मा प्रसन्न व्हावे म्हणून. एक मनवंतर काल तपश्चर्या केली. परमात्मा प्रसन्न झाले. सांगितलं आमच्या पोटी तुम्ही पुत्र रूपाने जन्माला यावं. त्यांच्या पोटी परमात्मा पृष्णी गर्भ रूपानं प्रकट झाले. तेच प्रजापती सुतपा पुढं कश्यप झाले. त्या पृष्णी माता आदिती झाल्या. त्यांच्या पोटी भगवान वामनाच्या रूपानं प्रकट झाले. तेच कश्यप ऋषी पुढच्या जन्मामध्ये वसुदेव झाले. आदिती देवकी झाल्या आणि त्यांच्या पोटी आनंदकंद श्रीकृष्ण परमात्मा प्रकट झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. अष्टवसूमध्ये श्रेष्ठ असणारा जो काय वसू आहे द्रोण, त्यांची पत्नी धरा, त्यांनी कितीतरी मन्वंतर काल तपश्चर्या केली. फक्त वायू भक्षण करून तपश्चर्या केली. परमात्मा प्रसन्न झाले. परमात्म्याला वरदान मागितलं, देवा काय देऊ नका, काय करा, आमच्या ठिकाणी वात्सल्य भाव आहे आणि तो वात्सल्य भाव पूर्ण करण्यासाठी आमच्या पोटी तुम्ही बाळ रूपानं प्रकट व्हावा. अशी जी काही भावना नंदबाबांनी यशोदा मातेने प्रकट केली. तो श्रीकृष्ण परमात्मा परत कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. आता दोन्ही प्रमाण आहेत महाराज, आहे की नाही? पूज्य श्री गुरुवर्य चैतन्य महाराजांनी गोड सांगितलं, दोन्ही प्रमाण आहेत. कृष्ण गोकुळी जन्मला आणि कृष्ण मथुरे जन्मला. प्रकट भयो भगवान, मथुरा में प्रकट भयो भगवान. मग नेमका परमात्मा गोकुळा जन्मला का मथुरे जन्मला? विठ्ठल विठ्ठल खूप सुंदर सांगितलं. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, आहे की नाही? देवाने सांगितलं नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. हेही बरोबर आहे. आणि परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले. तुकारामच महाराज म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका सुटला, होता कृष्णाचा अवतार. त्यातलं खरं शास्त्र असते. मुलगा जन्माला जेव्हा जन्माला येतो तेव्हा ती नाळ असते, नाळ आईच्या उदराला चिटकलेली असते, नाभीला चिटकलेली असते. मग असं सांगितलं नाभी संस्कार, नाळ संस्कार गोकुळामध्ये केला. नाळ संस्कार गोकुळामध्ये केला. जर नाळ संस्कार गोकुळामध्ये केला असेल तर परमात्मा कुठे जन्माला आले असतील? हो, गोकुळातच जन्माला असतील. मग मथुरेत परमात्मा जन्माला आले असतील का? जे नाळ कापायची असते मुलाची, ती नाळ कुठं कापली? गोकुळामध्ये कापली. मग आता प्रश्न पडतो, खरं परमात्मा गोकुळात जन्माले का मथुरेत जन्माला आले? त्यांनी गुरुजींना प्रश्न केला. पूज्य श्री चैतन्य महाराजांनी गुरुजींना प्रश्न केला, सांगा म्हणे देव आता नेमका जन्माला कुठं? कारण वंशीधरी टीकेमध्ये असं वर्णन केलेले परमात्मा गोकुळामध्ये जन्माले. पण जगद्गुरू तुकाराम महाराज नामदेवराय सांगतात परमात्मा हे मथुरेत जन्माला आले. त्यावेळेस प्रातस्मरणीय पूज्य श्री गोरेश शास्त्री त्यांनी सांगितलं म्हणे संतांचं प्रमाण मानायचं म्हणे. इतर जे टीकाकार आहेत त्यांचं प्रमाण नंतर. नामदेवराय म्हणतात ना मथुरेत जन्माला आले, मथुरेतच जन्माला आले. विठ्ठल विठ्ठल मग ते नाळ कापली तो प्रकार काय म्हटले? त्यांनी सुंदर सांगितलं, जर वेदांतामध्ये जर काय कळलं नाही तर समजायचे देवाची माया आहे, आणि भक्तिशास्त्रात काय कळलं नाही तर समजायचे देवाची लीला आहे. विठ्ठल विठ्ठल अहो देवाची लीला आहे. देवाला काय अशक्य आहे? वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता. गोकुळामध्ये नाळ निर्माण करायला त्याला काय अशक्य आहे? विठ्ठल विठ्ठल काय झालं? परमात्मा गोकुळामध्ये आणले गेले. यमुना मायेला दर्शन दिलं. आनंद उत्सव साजरा झाला. नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. प्रातस्मरणीय श्री गुरु माधव महाराज मगर सांगतात परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर 3 सुखाची वाढ झाली. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. देव गोकुळामध्ये येणे, गावात येणे, घरात येणे हे आधी भौतिक सुख आहे. देव अंतःकरणामध्ये येणे आधी भौतिक, आधी दैविक सुख आहे. आणि देव अनुभवाला येणे हे आध्यात्मिक सुख आहे. तुकाराम महाराजांचे 3ही प्रमाण आपल्याला पाहायला सापडतात. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास हे आधी भौतिक आहे. आला नारायण तयाच्या अंतरा,
दया क्षमा नर नारी लोका आदी दैविक सुख आहे. आणि लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केले वाचून जपतपे हे आध्यात्मिक सुख आहे. परमात्म्याने तिन्ही प्रकारचं सुख गोकुळवासियांना दिलं. परमात्मा जन्माला आले. 5 दिवसाचे असताना पुतना नावाची मावशी येते. शांतीब्रह्म गुरुवरे बाबा सांगत असतात, पुतना, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, जी पवित्र नाही ती पुतना. पुतना हे अंतकरणातल्या वासनेचं स्वरूप आहे. देवाने मारल्याशिवाय पुतना मरत नसते, देवाने मारल्याशिवाय वासना नष्ट होत नसते. परमात्मा ती जी काही वासना आहे, वासना सुंदर स्वरूप धारण करून येते. इदम मेस्या इति इच्छा काम शब्दितः वासना प्रकट होते आहे का नाही. नारद भक्तिसूत्रामध्ये चिंतन केले, तरंगा येता अपिमे संगा समुद्रायंती. सुरुवातीला इच्छा असते, सूक्ष्म असते, सुंदर असते, लहान असते, पण ती ज्यावेळेस वाढते तेव्हा समुद्रासारखा आकार धारण करते. ती पुतना येते, सुंदर रूप धारण करून येते, बाळ रूपामध्ये येते. आणि त्या यशोदेला म्हणते, यशोदे अगं कन्हैया कुठं आहे म्हणे. त्यावेळेस यशोदा म्हणते, कन्हैया आत्ताच झोपलाय. कन्हैया म्हणले, मी काय गोकुळात झोपायला आलो का? नाही तर आळंदीमध्ये विद्यार्थी आले की दुपारची वेळ झोपेतच जाते आहे का नाही. म्हटले, आम्ही इथं काही झोपायला नाही आलो, आम्हाला काय करायचं आहे, इथं कार्य करायचे, साधूंची सेवा करायचे. परमात्मा रोडू लागले. यशोदेला पुतना म्हणते, अगं खोटं काय बोलते, कन्हैया तर जागा आहे. आणि मग ठीक आहे, पुतणे काय करते, आपल्या स्तनाला त्या कन्हैयाला लावते. परमात्मा आपले डोळे झाकून घेतात. परमात्मे डोळे का झाकून घेतले, त्याचे भक्तिशास्त्रकारांनी 21 कारणं सांगितले. परमात्मे डोळे झाकून शंकराचं ध्यान केलं. का ध्यान केलं? भगवान शंकराला म्हणले, तुम्हाला विष प्यायची सवय आहे म्हणे, मला दूध दही खायचं आहे. तुम्ही आता मी प्रत्यक्ष इथं अवताराला आलो ना, आल्या नाश्त्यालाच मला विष प्यायला मिळतं आहे म्हणे. तुम्ही काय करा, तुम्ही आता विष प्या, मी मात्र दूध दही पिणार. विठ्ठल विठ्ठल किर्लोस्कर पंप जसा पाणी खिचून घेतो तसा परमात्म्याने पंचप्राण शोषले पुतना येणे मोहे लेकरू आईनं संडे बाप रखमा देवरो. परमात्म्याने काय केलं, तो सनकाधिकाचे ने माने सायुजू सौरसू केला पुतने विषाचे नेस्तन पाने मारू आली. पुढं तो महाबळ नावाचा जो राक्षस आहे, ब्राह्मणाचा वेश धारण करून यशोदा मैयाला म्हणतो, मैया गर्गाचार्याने सगळं खोटं तुला भविष्य सांगितले, आत्ताच्या आत्ता काय कर, घराच्या पाठीमागं खड्डा खोंदायचा आणि कन्हैयाला पोरून टाकायचं. तुला माहिती आहे, गर्ग हा माझ्याच पाठातला विद्यार्थी आहे, माझ्याच पाठातला अत्यंत ढ विद्यार्थी आहे. त्याला मी एक श्लोक पाठ करायला दिला होता, श्लोक पाठ झाला नाही, मी शेंडी गरगर फिरवली म्हणून गर्ग नाव पडले. भगवान म्हणाले, माझी निंदा केली मी सहन केली, पण भक्ताची निंदा देवाला सहन होत नाही. विटंबेला भट दिला पाठीवरी पाठ. जसा तो भट बोलला तसा तो पाठीला पाठ होता, पंचांगाला पाठ होता. एक पाठ उडाला, बरोबर त्याच्या कमरेमध्ये पडला. पडल्यानंतर पळून जाऊ लागला. बाजा आडव्या आल्या, 2-4 कोलांट्या उड्या खाल्ल्या. नामदेवराय वर्णन करतात, ब्राह्मणाचा वेश धारण केला होता, आयुष्याची बाकी शिल्लक होती, जिवंत महागारी गेला. विठ्ठल विठ्ठल नुगडता बाळपणाची फुली जेने म्या दानवी सृष्टी केली, करे गिरी धरुणी उमानले महेंद्र महिमा, कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेने म्या जळत गोकुळ राखिले, वासुरोवासाठी लाविले वीरांची पिसे, प्रथम दशेचे पहाटे कंसायशी आचाटे, महाधेंडी अवचटे लीलाची नासिली. परमात्म्याने बाल्य अवस्था संपत नाही तोपर्यंत सगळी अदानवी सृष्टी केली. परमात्मा काय करतात, एक एक लीला करतात. एकदा काय झालं, यशोदा मैया प्रातःकाली उठल्या आणि मंथन करू लागल्या. मंथन करीत होते पण काही लोणीच निघत नव्हतं. का निघत नव्हतं? कन्या डेऱ्यात गेले होते. कारण लोणी निघालं, परमात्मा आतल्या आतच लोणी खात होते. ते लोणी बाहेर कसं काय यायचं? उन्हवणी शिळवणी घाले ती परिते लोणी येईना, काय झाले डोने सासूबाई कडेना. यशोदेला वाटतं एवढे मंथन करते, लोणी येत नाही, काय होत असं समजत नाही. बाई वर केली, डेऱ्यात हात घातला, डेऱ्यात लोणी खादले रिगोणी, पाहे तो गवळणी हाती लागे. लोणी नाही लागलं, कन्याची शेंडी लागली. मग कन्याची शेंडी लागल्यानंतर यशोदा मैयाला कन्हैयाला म्हणते, अरे कन्हैया तुला रवी लागली असती ना. कन्हैया म्हणतो, अगं ही रवी काय करणार आहे, वरच्या रवीचा बाप मी आहे म्हणे. विठ्ठल विठ्ठल स्तनपान करीत असताना चुलीवर दूध ठेवलं होतं. दूध ठेवलं असताना काय झालं, ते दूध उतीव जाऊ लागलं. परमात्म्याने आज्ञेला थोडी आज्ञा केली. यशोदेने आता यशोदेला काय गरज आहे का हो दुधाची, देवाला खाली ठेवावे, देव दूध पितोय ना. पण यशोदा काय करतात, देवाला खाली ठेवतात, दुधाकडे जातात. कन्हैया म्हणतो, बघा माझी आई आहे, देवाचा देव मी आहे, आमच्या घरातली सगळी जमीन दुधानं भरलेली असते, तरीसुद्धा दूध ओतू चालले म्हणून दुधाकडे गेली म्हणे. परमात्मा हातामध्ये काय घेतात, काटे घेतात, घरातले सगळे डेरे
फोडून टाकतात. आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरे. माकडांना बोलवलं, वानरांना बोलवलं, मागच्या अवतारात खूप सेवा केली, तुम्हाला फक्त पालाच खायला मिळाला. आता काय करा, भरपूर लोणी खा, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील त्यामुळे भोग सुखाचे सोहळे. देवाने खायला दिलं. खायला दिल्यानंतर ती यशोदा मैया काय करते, कन्हैयाला पकडायचा प्रयत्न करते. जो वेदाला सापडत नाही, शास्त्राला सापडत नाही, योग्याच्या ध्यानात येत नाही, तो परमात्मा यशोदा मैयाला सापडेल का? सापडणार नाही. सापडून घेतलं, उखळाला बांधलं जात नव्हतं, उखळाला बांधून घेतलं. परमात्माने उखळ ओढीत ओढीत यमुनेच्या तीरावर आणलं. त्या वृक्षाच्या मधून परमात्मा गेले, वृक्षाला स्पर्श केला. परिणाम काय झाला, ते जे काही 2 कुबेराचे पुत्र होते, नारदाने शाप दिला होता, देवाने त्या दोघांचाही उद्धार केला. विठ्ठल विठ्ठल देव चोरी करायचे. त्या गोपिका सगळ्या घराने सांगायचे, काय सांगावं म्हणे. परवा आमच्या घरामध्ये आले सासरे भाऊ झोपले होते म्हणे. डेरा घेतला आणि घातला की डोक्यात म्हणे. सासरा मेला नाही, बरं झालं म्हणे. परवा आला आमच्या घरात, दारी निजला होता म्हातारा. तेव्हाच कृष्ण परमात्मा यशोदाला म्हणतात, मैया तुला माहीत नाही, मी सासऱ्याला डेरा डोक्यात घालून जागं केलं. अरे उठ, 4 वाजले, काकड्याची वेळ झाली, भजन करतो का नाही म्हणे. 80 वर्ष झालं गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही, काय नाही, असंच कोरडा राहिलाय, उठ म्हणे, भजन कर. महाराज सांगता, अष्टदळ काढेले अंगणी वरी मुते चक्रपाणी. अष्टांग योगाचा निषेध केला. एक गोपिका म्हणते, माझं घर आहे. परमात्म्याने मुस्कडीत लावली, देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. एक गोपिका आली, कारण मायाला सांगते, ऐके ऐके बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे, आमची मुले तुडविली पदे, आता यासी बांधीन आवरे आवरे आपुला काना, नाशियल्या अमुच्या सुना. येतो आमच्या घरासी, धमकावितो लेकी सुनासी, कोटे लोणी सांग अम्मासी, न सांगता वासरे सोडी. आपण खातो दहीदूध लोणी, स्वतः दहीदूध लोणी खातो, सुनेच्या मुखाला लोणी लावतो, आपण पळून जातो. असा तुझा लबाड आहे का नाही. लाडका हा काना बाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे. एक गोपिका येते, यशोदेला म्हणते, मैया काय सांगायचं म्हणे, आम्ही झोपलो होतो, आम्ही निदसुरी असता मुंगूस घेऊन तत्वता. मुंगूस घेतलं आणि ते मुंगूस आमच्या दोघांमध्ये सोडलं. आता मुंगूस सोडल्यानंतर ते मुंगूस गुदगुल्या करील का हो. तव ते बोचकरी आम्हा ते, आम्ही भ्यालो उभयता, चिर फिटले बाई तत्वता, नग्नाची मी झाले सर्वता. भूत भूत म्हणून भ्याले ऐसे करून पळाला, जाऊनी मायाआड लपाला. एका जनार्दनी भला, आता सापडता न सोडी त्याला. विठ्ठल विठ्ठल एवढ्या देवाच्या खोड्या सांगितल्या, पण ते मयाला काही खरं वाटतच नव्हतं. लाडका हा कानाबाई तुझा गोड वाटे. जर आईला आपल्या पोराच्या खोड्या खऱ्या वाटल्या, समजायचं सखी आई नाही सावत्राई आहे खरे. कारण आईला आपलं पोरं कधी गुन्हेगार वाटतच नसतं. आईच्या कोर्टामध्ये कधी मुलगा गुन्हेगार साबत होत नसतो. आई म्हणते, माझा मुलगा म्हणजे सोन्याचा तुकडा आहे, त्या सोन्याच्या तुकड्याला दिवसा कंदील घेऊन बघावं लागतं. असा सोन्याचा तुकडा असतो महाराज. भगवान म्हणे, जाऊ द्या, आता गोकुळात चोरी करायचीच नाही, फक्त 5 मिनटं राहिलेत म्हणे. तुम्हाला आता काय करतो, आज आमच्याच घरी आमंत्रण आहे, पुष्कळ तुम्हाला खायला देतो. मग देवाच्या घरी टाक्या होत्या. त्या टाक्यामध्ये जसं आपल्या घरातल्या टाक्यामध्ये पाणी असतं, तसं देवाच्या घरातल्या टाकीमध्ये एका टाकीत दही, दूध, लोणी, एक एक पहिल्या वर्षाचा विद्यार्थी उचलायचा आणि हौदात टाकायचा. आज देतो पोट भरे पुरे मनाल तोरे. तोंड धुवायचं असेल तर दहा दुधाने तोंड धुवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तेव्हा यशोदेला वाटतं आपलं कार्ट जरा आगावच दिसतंय. अरे कन्हैया, काय चोरी का करतो म्हणे, तुला नक्की शाळेत घातलं पाहिजे, संस्थेत 4 वर्ष काढतो का, असंच ठोंब्या राहतो. तेव्हा कन्हैया म्हणाला, मैया मी तर वेद शिकायला नाही आलो, वेदाला मीच शिकवलंय. मला गायींची सेवा करायची, साधू संतांची सेवा करायची. मग खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारी तसे धेनू सावळा जगजेटी. परमात्मा यमुनेच्या तीरावर आले. विठी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडेला यमुनेच्या तीरी. पुष्कळ खेळ खेळले. आता किती खेळ खेळायचं हो. देवाचे जे खेळ होते ते मर्दानी खेळ होते. सूर पारंब्या, कबड्डी, अशा प्रकारचे देवाचे खेळ होते. आता लोक टेनिस बॉल खेळतात, टेनिस बॅट खेळतात. टेनिस बॅट हातात पाहिले की सद्गुरू जोग महाराज म्हणायची, झारे घेऊन बुंदी पाडायला चालले. विठ्ठल विठ्ठल
गोपाळ देवाला म्हणतात, अरे कन्या तू नक्कीच नाश्ता करून आलाय म्हणे. आम्ही नाश्ता केला नाही, काय नाही. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, खांद्यावर भार आहे, कर्माचा भार आहे. कुर्वंते कर्म भोगाय, कर्म कर्तूंचे भुंजते. केलेलं कर्म कधी संपत नाही, भोगाला यावं लागतं. परत कर्म करतो, परत भोगाला यावं लागतं. आणि आत्यंतिक दुःख निवृत्तीची परमानंद प्राप्तीची इच्छा आहे, ती कधीही इच्छा निवृत्त होत नाही. देवा काय करा, आता आम्हाला पोटभर खायला द्या. आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी. मग देवाने काय केलं, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय. चोरोनिया माये म्हणजे मायेला चुकून आणायचं. माया म्हणजे घरची माय नाही, योग माया जी आहे, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या, त्या मायेला चुकवायचं आणि मायाकडे यायचं. चला वळू गाई, इंद्रियाचं संयमन करायचं, मायाजवळ यायचं आणि अशा प्रकारे स्वर्ग संसाराला तुच्छ मानून हा काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी माझ्याजवळ या. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे घरी माझे कोणी नाही हरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. देवा तुमच्याशिवाय आता आम्हाला कोण आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, त्वमेव माताचे पिता, त्वमेव बंधुष्य सखा, त्वमेव. ठीक आहे. मग परमात्मा काय करतात, लहान गोपाळ पुढं बसवतात, पाठीमागं मोठे गोपाळ बसवतात. जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात, आजी ओस अमरावती काला पहावया येती, देव विसरती देहभाव आपुला, बिब्रद वेणुम जटर पटयो हो शृंगवेत्रेच कक्षे, वामे पानो मसरून कौलम तत्फलानंगुलिषु, तिष्ठन मध्ये स्वपरी स्रोदो हासय नर्म विस्वैहि, स्वर्गे लोके मिशते बुभुजे, यज्ञ भुग बाल केली पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री नामदेव गोपाल कृष्ण भगवान की